महिलांना बेड्या घालता येतात का? कायदा काय सांगतो? फौजदारी कायद्यानुसार महिलांना अटक करताना त्यांचा सन्मान आणि मानवी हक्क जपणे बंधनकारक आहे. CRPC कलम 46(4) आता BNSS कलम 43(5) नुसार सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलेला अटक करता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीत दंडाधिकाऱ्याची लेखी परवानगी आवश्यक असते. तसेच CRPC कलम 51(2) नुसार महिलांची झडती फक्त महिला पोलीस कर्मचारीच घेऊ शकते. बेड्या म्हणजे हँडकफ्स लावण्याबाबत कोणतेही सर्वसाधारण स्वयंचलित अधिकार पोलिसांना नाही. त्या फक्त अत्यावश्यक, अपवादात्मक परिस्थितीत आणि ठोस कारणांवरच वापरता येतात. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रेमशंकर शुक्ला वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन 1980 या प्रकरणात स्पष्ट केले की बेड्या लावणे ही नियमित पद्धत नसून ती मानवी सन्मानावर आघात करणारी कृती आहे आणि ती फक्त पळून जाण्याची ठोस शक्यता किंवा हिंसक वर्तन असल्यास कारणे लेखी नोंदवूनच करता येते. पुढे सिटिझन्स फॉर डेमोक्रेसी वर्सेस स्टेट ऑफ आसाम 1995 मध्ये न्यायालयाने निर्देश दिले की बेड्या लावण्याचा निर्णय यांत्रिक पद्धतीने घेता येणार नाही. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची कारणांसहित परवानगी आवश्यक आहे. महिलांच्या कोठडीतील संरक्षणाबाबत शीला बारसे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 1983 मध्ये महिला कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे दिली गेली. त्यामुळे महिलांना कधीच बेड्या घालता येत नाहीत असे सरसकट विधान कायदेशीरदृष्ट्या अचूक नाही. परंतु प्रत्यक्षात महिलांना बेड्या लावणे हे अत्यंत अपवादात्मक, कारणांसहित आणि न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांनुसारच शक्य आहे. अन्यथा ती कृती बेकायदेशीर ठरू शकते आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून अटक करताना महिलांचा सन्मान, गोपनीयता आणि संविधानिक हक्क, विशेषतः मानवी प्रतिष्ठेचा अधिकार जपणे हे पोलिसांचे कायदेशीर व नैतिक कर्तव्य आहे.